आज आपण गवाराच्या शेंगाची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। यासाठी मी 250 ग्रॅम कोवळ्या शेंगा घेतल्या, त्याची मागची व पुढचे देठ काढून घेतले व त्याच्या शिरा काढून घेतल्या व शेंगा छान मोडून घेतल्या। आता आपण भाजी कशी बनवायची ते बघूया। यासाठी मी कढईमध्ये तेल गरम केले, त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घातली। मोहरी छान फुलल्यानंतर त्यामध्ये कांदा घालून घेतला। कांदा गुलाबी रंगा परतून घेतला व यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घेतली। आलं लसणाची पेस्ट छान परतल्यानंतर त्यामध्ये मी लाल तिखट, काळा मसाला व हळद घालून घेतली व छान परतून घेतलं। यामध्ये मी गवाराच्या शेंगा घालून घेतल्या। गवाराच्या शेंगा मी मोडण्याआधी स्वच्छ धुवून घेतल्या व त्यानंतर त्या पाण्यात टाकून घेतल्या व यावर मीठ घालून घेतले व शेंगा छान परतवून घेतल्या। आता मी भाजीला झाकून ठेवले, भाजीची एक वाफ काढून घेतली। आता यामध्ये साधारण 1 वाटी पाणी घालून घेतले व भाजीला पुन्हा झाकून ठेवले। भाजी छान मऊ होईपर्यंत शिजून घ्यायची। आता भाजी पूर्णपणे शिजल्यानंतर त्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घालून घेतला व भाजी पूर्ण परतवून घेतली व त्याला एक वाफ काढून घेतली। ही भाजी झटपट बनवून तयार होते व चवीला अप्रतिम लागते। एकदा नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।